मुळात संजय शेठ थोरात हे व्यक्तींनी जे 7-8 वर्षामध्ये काम केले, स्वतःचे खिशातले पैसे घालून संघटना पक्ष मोठा केलेला आहे, त्या व्यक्तींना या ठिकाणी उमेदवारी ही जाहीर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणे गरजेचं होतं, पण ही चुकीची आणि अभद्र युती झालेली आहे। ही युती आम्हाला मान्य नाही। भारतीय जनता पार्टीचा मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे। संजय शेठ थोरात यांच्या पाठीमागे आम्ही 100% सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे आहोत। 100% भाजपा या मूलतंत्रावरती भाजप पूर्ण देशभरात निवडणूक लढवती, पण आज मनसर शहरामध्ये त्यांनी काही मोठ्या जागावरती भाजपा हा राष्ट्रवादी गटासोबत गेलेला दिसतोय। आज जर संधी होती घराघरात पक्ष पोहोचवण्याची, तर ही संधी आज पक्षाने काढावं। मुळात काय होते, काही पर्सनली समजा वैयक्तिक जे काही लाभार्थी आहेत ते वैयक्तिक लाभार्थी लोकांनी नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी कम्युनिकेशन करून ही युती केलेली आहे। तर त्यांचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे ते मला काय माहित नाही, त्या विषयावरती मला जायचं नाही। पण जो व्यक्ती स्वतः काम करतोय, 7-8 वर्षामध्ये खिशातले पैसे घालून काम करतोय, त्यांना तिकीट भेटणं गरजेचं होतं, अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। मागणी होती, आता नाही झालं ते विषय सोडून द्या। वर्षभर सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते एका बाजूला आणि नव्याने आलेले यांना दिलेली उमेदवारी, याबद्दल काय सांगा? ते पूर्णपणे ते चुकीचं झालेलं आहे। मुळामध्ये तुम्ही केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस सीएम आहेत, तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी आता नगराध्यक्ष पदासाठी संजय शेठ थोरात यांची जी काय आता सुनबाई उभे आहेत, अर्चिताई थोरात यांना तिकीट जाणं गरजेचं होतं, असं आमचं वैयक्तिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मागणी आहे। पक्ष आम्ही कुठे सोडलेला नाही, आम्ही पक्षासोबतच आहोत। पक्ष आम्ही भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीही सोडू शकत नाही। नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होणारे आम्ही लोक आहोत। आम्ही पक्ष कुठेही सोडलेला नाहीये, भारतीय जनता पार्टीला आम्ही कुठेही डावलेलं नाहीये। भारतीय जनता पार्टी आमच्या रक्तापर्यंत मरेपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही राहणार आहोत। जीवन हॉटेलला जेव्हा मीटिंग झाली तेव्हा महेश दादांनी शेठला, संजू शेठला आणि गणेश भाऊला बोलवलं होतं। तिथं बजरंग दलाची पण सगळी पोरं होती, हिंदुत्वाची सगळी पोरं होती, सगळे आपले कार्यकर्ते होते। तेव्हा दादांनी सांगितलं होतं, दादांच्या याच्यात काही चुकी नाही, दादांनी सांगितलं होतं तुम्ही स्वबळावर लढा, आपला पक्ष कुठपर्यंत आहे ते तरी आपल्याला कळण दाखवा। पण काही लोकांनी बीजेपीच्या दादाला सांगितलं आपण नाही येऊ शकत, असं तसं, आपल्याला आता एंट्री मारायची आहे। म्हणजे दादांचं त्यांनी जास्त करून असं त्यांनी दाखवलं का बीजेपीची काही ताकद नाही, यांच्या स्वार्थापुरतं। आणि दुसरा विषय राहिला, आता जी शिट्ट्या दिल्यात ते त्यांच्याच घरातली, त्यांच्या नातेवाईक सगळी। याच्यात तुम्ही बघा 2 तारखेला निकाल लागल्यावर कळण आपल्याला काय आहे कसं आहे। आणि पण संजू शेठला आणि गणेश भाऊला सगळ्या कार्यकर्त्यांना दादांनी परत सांगितलं होतं शेठ आकाश हॉटेलला का तुम्ही युती नका करू, मी तुमच्या पाठीमागे काय असेल तर मी प्रचाराला येतो, तुम्ही तुमची सगळी सीटं द्या, आपली बीजेपीची सगळी सीटं द्या, आपला पॅनल लावा। पण काही लोकांनी ऐकलं नाही। पण आम्ही जनतेतला मी एस कॉर्नरला राहिलंय, मी जमादार गल्लीत पण पहिला राहत होतो, मी पिंपळगाव फाट्याव पण राहत होतो। आमची अख्खी लोक आमच्या वहिनींच्या पाठीमाग आहे, प्राचीताईच्या पाठीमाग। आम्ही त्यांना नगराध्यक्ष केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आणि आमचे गणेश भाऊ नगरसेवक झाल्यावर थांबणार नाही। काही लोकांनी आमदार लांडगेंना जो काही गैरसमज सांगितला, ती लोक कधी नाव घेतात का तुम्ही? आता ते नाव नाही मी घेऊ शकत। काय होतं, इलेक्शन 5 दिवसाचे, रोज तोंड पडतोय, मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मी नाव नाही घेऊ शकत। पण आता बीजेपीत आहेत तरी कोण किती जण आहेत ते बघा। संजू शेठने आज कमीत कमी मला तर वाटते भरपूर खर्च, म्हणजे मावळामध्ये सगळ्यात पहिला संजू शेठने सरपंच निवडून आणला होता। सरपंच ना शेठ कोतवाड्याचा सरपंच, भारतीय जनता पहिला सरपंच संजू शेठने जेव्हा हातात घेतले सूत्र तेव्हा निवडून आणले होते। संजू शेठचे एकदम काम प्रॉपर आहे, आणि प्रत्येक गोरगरिबाला मदत, दरवर्षी कार्यक्रम नसतो संजू शेठचा, दर महिन्याला कार्यक्रम असतो, दर महिन्याला आम्ही असतोय, काही ना काही आहे। रमजान ईद असल्यावर दुधाचा कार्यक्रम असतो, गणपतीमध्ये पाण्याच्या बॉटल, सगळ्यात काही कोणाला कमी पडून देत नाही। तिकडं वायसीएमला कोणी ऍडमिट झालं, वायसीएमला कोणाला बेड भेटत नाही, कोणचा प्रॉब्लेम आहे, कोणचा काय विषय, तर महेश दादांना फोन करून संजू शेठ तिथं आपला पेशंट आहे बाबा, दादा तुम्ही एक फोन करा, किंवा शेठ डायरेक्ट फोन करून सगळी मदत करतात।
गणेश भाऊचं पण तेच काम आहे, पण आता काय झाले ते बाहेरून आले तिकट झालेत आणि ज्यांनी काम केले त्यांच्या पदात काहीच नाही आलं.